नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बीडमध्ये बाळासाहेब दोडतले यांनी धनगर समाजाची भूमिका स्पष्ट केली आहे। तसेच त्यांनी सांगितलं आहे की बीड जिल्ह्यातील लोकांनी माझं नाव पुढं केलं होतं, पण मी स्वतः कधीही लोकसभा लढवणार असं म्हटलं नव्हतं। पण लोकांची भावना होती आणि लोकांची भावना असली पाहिजे, कारण या बीड जिल्ह्यामध्ये पहिला 2 नंबरचा खासदार हा धनगर समाजाचा होता। धनगर समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी धनगर समाजाचा प्रतिनिधी केंद्रात असला पाहिजे, ही समाजाची भूमिका घेतलेली योग्य होती। परंतु आज आपण लढून निवडून येणार का, हे सगळ्यामध्ये चर्चा झाली। निवडून येण्यापेक्षा किंवा लोकसभेला उभा राहण्यापेक्षा लोकसभेच्या प्रक्रियेमध्ये थांबले पाहिजे, कारण त्यांना आरक्षणाची लढाई महत्त्वाची वाटते। मलाही धनगर समाजाची आरक्षणाची लढाई स्वतःच्या उमेदवारीपेक्षा फार महत्त्वाची आहे। आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर आणि जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। समाजावर अन्याय झाला म्हणून समाजाला वाटतं हेच झालं पाहिजे, परंतु या राज्यात राजकारणामध्ये कुणाला पुढे जायचं, त्यांनी जर येणाऱ्या काळामध्ये 2 पंचायत समितीचे सभापती या जिल्ह्यामध्ये केले पाहिजे। तसेच 11 जिल्हा परिषद सदस्य, 22 पंचायत समिती सदस्य, 2 नगरपालिकेचे अध्यक्ष आणि किमान एखादी विधानसभा या बीड जिल्हा धनगर बांधवांना द्यावी, अशी या सगळ्या धनगर समाज बांधवांनी आग्रह केलेला आहे। तसेच विनंती देखील आहे। हा समाज सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे तसे तुमच्या पद्धतीने मतदान करेल, परंतु आम्हाला या सर्व गोष्टी लेखी देईल, जो उमेदवार हे सर्व गोष्टी लेखी देईल त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत। आरक्षणासाठी जो उमेदवार मुख्यमंत्र्यासारखी शपथ घेऊन आमच्या कामाला लागेल, आता आदरणीय पंकजाताई यांना देखील आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली आहे। आदरणीय बजरंग बाप्पा यांना देखील आमचं बोलणं झालं आहे, परंतु त्यांची उमेदवारी अजून फिक्स न झाल्यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही। आमची त्यांना विनंती आहे की धनगर समाजाचे प्रश्न तुम्हाला उपस्थित करावे लागतील। धनगर समाज तुमच्या पाठीशी राहील, ते आम्हाला तुम्ही लेखी लवकरात लवकर द्या, तर तुमच्यासोबत धनगर समाज तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला या जिल्ह्यामध्ये निवडून देण्यासाठी मदत करेल। जर पंकजाताईंनी आम्हाला साथ दिली तर एवढे जणांना पुढे घेऊन जाणार असाल तर आम्ही त्यांच्यासोबत एका लोकसभेच्या उमेदवारीपेक्षा जर जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचे 50 पदाधिकारी सभागृहात जात असतील तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, अशी भूमिका स्पष्ट केली। धन्यवाद। इम्पॉर्टंट अपडेट।